आपलं आयुष्य किती छान आहे ना. आपण जन्माला येतो तेव्हा आपण अगदी निष्पाप, गोड, पवित्र, अगदी दुधासारखे. नंतर आपण मोठे होतो ना, तेव्हा आपली आई म्हणते आपला मुलगा डॉक्टर होणार, वडील म्हणतात इंजिनियर होणार, आजी बाबा काहीतरी म्हणतात. तेव्हा आपलं मन घट्ट होत जातं, तेव्हा आपण होत जातो दह्यासारखं. नंतर नोकरी करताना, मित्रमंडळी, समाजमध्ये असताना ते आपल्या त्या दह्याला म्हणजे आपल्या मनाला ढवळून ते आपल्या मनाला पूर्ण ताकासारखं करून टाकतं. नंतर आपण त्यातून बाहेर निघतो. मग आपण लेकरांना बघतो. मग आपलं हळूहळू त्यांच्या गरजा पूर्ण करणार, त्यांना आनंदी बघताना आपण पूर्ण मऊ होऊन जातो, अगदी लोण्यासारखं, नाही का. नंतर हा सगळा संसार संपत आला. संपता आपण इतके मऊ होतो ना, तुपासारखं होऊन जातो. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे ना, ते दूध, दही, ताक, लोणी आणि तूप याच्यासारखंच आहे, ठीक आहे. म्हणून तूप कसं आहे आणि सर्व गुण संपन्न, म्हणजे आपण कसं आहे.